ज्याच्या घरात पोरगी ना त्याच्या घरात चालता बोलता स्वर्ग आहे. पोरगी नसेल तर घराला घर पण नाही. पोरगी अंगणात खेळली नाही तर अंगणाचं सार्थक होत नाही. पोरीच्या हाताचा स्पर्श भिंतीला झाला नाही तर कोटीचा बंगला बांधा तुम्ही, त्या बंगल्याचा उद्धार कधी होत नाही. पोरगी सणाला नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही. पोरगी उत्सवात नसेल तर त्या उत्सवात चैतन्य निर्माण होत नाही. पोरी लग्नात मिरवायला नसतील तर लग्न लग्न म्हणून वाटत नाही. या पुढचं वाक्य बोलू. मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते. पोरगी रडल्याशिवाय आई बापाची मौत सुद्धा साजरी होत नाही. सगळे रडतात, त्या रडण्यात बदल असतो. पण ज्यावेळी बाप वारला तिचा आणि 200 किलोमीटर वरती असलेली पोरगी ज्यावेळी तिला फोन जातो ना, तुझ्या वडिलाची तब्येत बिघडलेली, तुला भेटायचं म्हणतात. कशा तरी 2 साड्या कोंबायच्या पिशवीत, पिशवी घेऊन ती हातात बसते. रात्रभर असं बाबाला खुंटवून बापाला बसवलेलं असतं भिंतीला. पोरीची गाडी गावात येते आणि सरपणाची गाडी तिच्या डोळ्यासमोरून जाते. त्यावेळी तिला कळतं की घरचे सगळे खोटं बोलत होते मला. बाप आजारी नाही, मला भेटायच्या आधी बाप निघून गेला.